नमस्कार. मी रेकी ग्रँडमास्टर, ॲनिमल कम्युनिकेटर आणि काउन्सिलर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा प्रवृत्तीचा ऑरा ज्या वेळेला आपल्याच्या संपर्कामध्ये येतो, त्यावेळेला त्याचा काय परिणाम हा आपल्यावरती होतो. आता समोरचा येणारा व्यक्ती हा पॉझिटिव्ह ऑरामध्ये असू देत किंवा निगेटिव्ह ऑरामध्ये असू देत, त्याचा परिणाम हा तुमच्या ऑरावरती का येतो, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो. ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात किंवा आपण एक उदाहरण बघूयात, की समजा एखादा निगेटिव्ह ऑरा असलेली व्यक्ती ही तुमच्या संपर्कामध्ये आली, तर तुमच्या बिहेवियरमध्ये फरक पडतो. म्हणजे चिडचिड होणे किंवा डाउझीनेस वाटणे किंवा हे अशा जे काही सिम्प्टम्स आहेत, ते आपल्या स्वतःवरती जाणवतात. तर असं का होतं? तर त्या परिस्थितीमध्ये आपला ऑरा कुठेतरी कमकुवत पडलेला असतो. आता ऑरा कमकुवत पडतो म्हणजे काय होतं? तर ऑरा म्हणजे एक्झॅक्टली असतं काय? तर आपल्या शरीरामधले ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, त्याचं एक प्रत्यक्षीकरण म्हणजे ऑरा असतो. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला जे ज्योतिषी किंवा न्यूमरोलॉजिस्ट असतात, ते एखादं चेंज करायला सांगतात किंवा रत्न द्यायला सांगतात. तर ती का सांगतात? त्यांनी होतं काय? तर त्यांनी बाकी काही फरक पडत नाही. मेनली तुमच्या ऑरामध्ये जे काही कमतरता असतील, की ज्या तुमचा ऑरा वीक करतात. म्हणजे थोडक्यात तुमच्या ऑरामधल्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, त्या वाढवण्याचं काम ह्या गोष्टी करत असतात. तर ह्या प्रकरणामध्ये आपण पुढं जायच्या आधी एकदा बघणार आहोत, की एनर्जी म्हणजे काय? पण आणि ती नक्की काय असते? म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नक्की काय? आणि त्याचा डिफरन्स का पडतो? हे आपण एकदा जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. हा व्हिडिओ तुम्ही जर का YouTubeवर बघत असाल, तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढील व्हिडिओ मागण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. हा चॅनल तुम्ही Instagram किंवा Facebookला बघत असाल, तर पेज लाईक करा, फॉलो करा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.